नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. परवा झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची सुटका झाली. ते जामिनावर बाहेर आले. हेमंत सोरेन यांच्या विरुद्ध ज्या पद्धतीने ईडीने आरोपपत्र दाखल केले त्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ईडी काहीही नसताना केवळ संशयाच्या आणि खोट्या आरोपांवर एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला कशी तुरुंगात डांबू शकते याचा हा जिवंत नमुना आहे. कवडीचा आरोप सिद्ध न करता ईडी एखाद्या मुख्यमंत्र्याला तेही निवडणुकीच्या वेळी 5 महिने जेलमध्ये ठेवू शकते. पण खोट्या आरोपाखाली जेलमध्ये ठेवल्याने जे अधिकारी या कारवाईत गुंतलेले आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई न्यायालयालाही करता येत नाही असे आपले कायदे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकून ईडीने त्यांच्या पक्षाचे जे नुकसान केले, आता त्या पक्षाचे झालेले नुकसान आणि त्याची भरपाई कोण करणार असा प्रश्न निर्माण होतो. अरविंद केजरीवाल यांनाही जामीन मिळाला तरी त्यांना पुन्हा सीबीआयने ताब्यात घेतले. याचा सरळ अर्थ असाच आहे की येन केन प्रकारेनं पुढील विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांना प्रचारच करू द्यायचा नाही असे ईडीला वाटतंय. कसलाही पुरावा देता आला नाही तरी अटक करताना जी कलमे लावली जातात त्या कलमांद्वारे जामीन मिळत नाही. त्यामुळे हे नेते महिने तुरुंगातच राहतात. यावरून आपली व्यवस्था आणि कायदे किती ठिसूळ पायावर उभे आहेत याचे दर्शन होते. इंग्रजांनी आपले राज्य टिकवण्यासाठी जे कायदे केले होते ते कायदे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरही कायमच आहेत. आता अलीकडे त्यात काही बदल झाले आहेत. त्याचा अभ्यास केल्यावरच ते खरे काय ते कळेल. मुद्दा हा आहे की कुठेतरी बादरायण संबंध जोडून पुरावे नसताना एखाद्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात ठेवणे हा राजकीय खेळ सर्वच राज्यकर्ते खेळते. कारण असा पायंडा गेल्या काही वर्षात दिसून येतोय. ईडी म्हणजे गैरप्रकाराची चौकशी करणारी संस्था आहे. ही ईडी चौकशी करते की स्वतःही गैरव्यवहार करते याचाही खुलासा झाला पाहिजे. ईडीला सर्वाधिकार आहे. ईडीने प्रदीप पुरकायस्थ या एका संपादकाला पहाटे अटक केली होती. तेही 7 ते 8 महिने तुरुंगात राहिल्यावर काहीच पुरावे न सापडल्याने बाहेर आले. हे पुरकायस्थ 1975 सालीही आणीबाणीच्या विरोधात लिहिल्याने तुरुंगात होते. आणीबाणीच्या काळात ज्या नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते त्यांची तुरुंगातही चांगली बडदास्त ठेवण्यात आली होती असं म्हणतात. येथे तर अरविंद केजरीवाल हे जणू माफिया गँगचे लीडर आहेत अशी वागणूक त्यांना दिली गेली आहे. त्यांना अत्यंत गरजेची असलेली औषधेही वेळेवर मिळालेली नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. हा सर्व प्रकार एखाद्या सरकारी यंत्रणेला बिनबोभाटपणे करता येतो आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येत नाही. हे सर्व अनाकलनीय आहे. भारताच्या लोकशाहीत विरोधकांना अशा प्रकारे शत्रूसारखी वागणूक देणारे ईडीचे अधिकारी पुन्हा तेच ते गुन्हे करीत आहेत. या ईडीने ज्यांना तुरुंगात ठेवले त्यामधील 2-3% खटल्यामधील आरोप सिद्ध करण्यात ईडीला यश मिळालेले नाही. म्हणजे ईडीची कारवाई केवळ मनस्ताप देणारी आहे हेच यावरून सिद्ध होते. ही रीत आणि पद्धत भविष्य काळासाठी अत्यंत घातक ठरू शकते एवढेच आम्हाला सांगायचे. सोरेन तुरुंगाबाहेर आल्यानंतर ईडीला मिळालेला हा धडा आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.